साम टीव्हीवर 29 महापालिकांचा हा एक्झिट पोल अवघ्या काही क्षणात स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहे, सगळं आपण पाहणार आहोत। ठाकरे मुंबई राखणार का? सर्व महापालिकांचा एक्झिट पोल तुम्ही साम टीव्हीवर पाहणार आहात। महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही क्षणात साम टीव्हीवर त्याचा एक्झिट पोल जो आहे तो आपण पाहणार आहोत। स्नेहिल, आपण सुरुवात करूया ठाण्यानं। ठाकरे मुंबई राखणार की नाही हा जो प्रश्न मराठी माणसाला पडला होता त्याचं उत्तर जे त्या एक्झिट पोलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मतदारांनी कुठल्या पक्षाला मत दिलंय, मतदारांच्या मनात काय, सगळा कौल साम टीव्हीनं जाणून घेतलेला आहे। 29 महानगरपालिकांचा कल आपण पाहणार आहोत। ठाण्यानं एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ल्यानं। तर आपण बघतोय कोणत्या महापालिकेवर कोणाची सत्ता येणार आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची महापालिका ठाणे महापालिका। शिंदेंचा बालेकिल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेत काय होणार आहे? अगदी बरोबर आहे। ठाणे महानगरपालिकेत बघा कुठल्या पक्षाला कोणाची सरशी होणार ते सगळं आपण पाहणार आहोत। अगदी या महा एक्झिट पोल मध्ये ठाण्यातल्या जनतेनं आता नेमकं कोणाला निवडलेलं आहे हे देखील आपण पाहूयात। यावेळेस आपण बघतोय ठाणे महापालिकेत नेमकं काय होऊ शकतं। आपण बघतोय ठाण्यामध्ये भाजपला 26, शिंदे सेनेला 72 जागा मिळू शकतात एक्झिट पोल सांगतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा, काँग्रेसला 3, ठाकरे सेनेला 3। अगदी महत्वाची अशी ही महापालिका ठाण्यातली आणि आपण बघतोय यावेळेस ठाण्यामध्ये महायुतीला ठाणेकरांनी पसंती दिल्याचं दिसतंय। 26 जागांचं भाजप 2 नंबरचा पक्ष, तर शिंदेंच्या नेतृत्वावर ठाणेकरांचा विश्वास असल्याचं दिसतंय। बघा आपण पुन्हा एकदा पाहूया, भाजप 26, सर्वाधिक शिंदे सेनेला 72 जागा। तर आपण बघतोय राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 10, इतरांना इथं जागा मिळणार नाही असं एक्झिट पोल सांगतोय। काँग्रेसला केवळ 3, ठाकरे सेना पण केवळ 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 15। तर मनसेला इथं 2 जागा मिळतील असं दिसतंय। बघा आपण बघतोय ठाण्यामध्ये दिसतंय की एक हाती शिंदे सेनेची सत्ता येणार आहे। अगदी सामचा हा एक्झिट पोल आपण बघतोय ठाण्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचं दिसतंय। शिंदे सेनेला 72 जागांसह इथं मोठी आघाडी मिळेल असं दिसतंय आणि ठाण्यामध्ये शिंदे सेनेची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे। मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते। यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेना आणि भाजप यांची ठाण्यामध्ये युती आहे। शिवसेनेचे देखील मागच्या जी काही निवडणूक झाली होती त्यावर 65हून अधिक नगरसेवक होते। यंदा देखील 65हून अधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। दुसरीकडे भाजपचे जे काही 40 जागा भाजप लढवते त्यापैकी 25 जागेवरती भाजपचा विजय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट आणि शिवसेनेचे 2 गट वेगवेगळे लढत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार जो काही गट आहे किंवा मग जो काही पक्ष आहे त्यांच्या 15 जागेवरती विजय होऊ शकतो, तर अजित पवार यांचा जो काही गट आहे त्याच्यावरती 12 जागांवरती विजय होऊ शकतो। उद्धव ठाकरेची जी काही सेना आहे त्या उद्धव ठाकरेच्या सेनेला 3 ते 5 जागा मिळू शकतात, तर मनसेला 1 किंवा 2 जागा मिळू शकतात। तर MIM-ला यंदा देखील मुंब्र्यामध्ये यश मिळू शकतं। MIM-च्या मागच्या निवडणुकीमध्ये मुंब्र्यात 2 नगरसेवक होते, त्यापैकी एकच नगरसेवक यंदा देखील निवडून येऊ शकतो। अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेना आणि भाजप यांची सत्ता असताना देखील यंदा देखील शिवसेना आणि भाजप यांचा विजय होऊ शकतो आणि त्याच्या विजयीचा झेंडा फडकू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।